नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे. जिकडं तिकडं महाराष्ट्रात आपण बघतोय की उमेदवार प्रचाराला सुद्धा लागलेले आहेत. अर्ज माघारी घेण्याची तारीख 4 असल्यामुळं त्याच दिवशी खरं तर चित्र स्पष्ट होणार आहे. आज मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलता बोलता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होईल असं एक भाकीत केलेलं आहे. त्यांना इथं सोपं नाही आहे ते, पण बघू काय मुख्यमंत्री काय मुख्यमंत्री कोण वाटतंय. भारतीय जनता पक्षाचं होईल आमच्या साथीने. राज ठाकरे यांच्या या भाकितामुळं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नक्कीच खळबळ माजलेली आहे आणि त्याचवेळी त्यांनी आमच्या मदतीनं भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होईल असं सांगितल्यामुळं राज ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष यांचं मेतकूट जुळलेलं आहे हे त्यांच्या एका विधानावरून स्पष्ट होतं. आपल्याला आठवत असेल की 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिलेला होता. त्यानंतर 2019च्या लोकसभा निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये मात्र राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील यांना विरोध दर्शवलेला होता आणि त्यानंतर नुकत्याच 2024च्या ज्या लोकसभा निवडणुका काही महिन्यापूर्वी झाल्या त्या निवडणुकीत जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार लोकसभेला त्यांनी उभा केला नसला तरी भारतीय जनता पक्षाला त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला होता आणि शेवटची जी सभा मुंबईत झाली शिवाजी पार्कवर त्या सभेमध्ये उपस्थित राहून त्यांनी भाषणसुद्धा केलेलं होतं. शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षापासून काडीमोड घेतल्यानंतर राज ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाची जवळीक ही वाढत होती. भारतीय जनता पक्षाला सुद्धा मुंबईत असेल किंवा महाराष्ट्रात ठाकरे या ब्रँडची आवश्यकता सुद्धा होती. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला जो पाठिंबा दिला त्यानंतर राज्याच्या राजकारणात कुठंतरी असं दिसत होतं की भविष्यामध्ये राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाबरोबर राहतील. मात्र या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रात आपले उमेदवार उभे केले त्यामुळे पुन्हा युतीची शक्यता मावळलेली होती. तसं त्यांनी आपल्या एका सभेमध्ये सुद्धा स्पष्ट केलेलं होतं की आघाडी आणि युती मी करणार नाही, स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार आहे. त्यांचे सुपुत्र श्री अमित ठाकरे हे माहीम मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत आणि अमित ठाकरे यांना निवडून आणण्याकरता भारतीय जनता पक्ष उत्सुक आहे. भारतीय जनता पक्षानं त्यांना मदत करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. त्याबद्दलची स्पष्टता ही महाराष्ट्रातले भारतीय जनता पक्षाचे नेते श्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार असतील यांनी अनेकदा माध्यमांमध्ये दिलेली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज जो एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीचा कार्यक्रम होता त्या मुलाखतीच्या कार्यक्रमात श्री राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होणार असं सांगून टाकलं. त्यांच्या या विधानावरून एक गोष्ट निश्चित आहे की अर्थात महायुतीमध्ये सध्या मोठा भाऊ म्हणून जास्त जागा भारतीय जनता पक्षच लढवत आहे. आत्तासुद्धा विद्यमान अवस्थेमध्ये भारतीय जनता पक्षाचेच आमदार जास्त आहेत तरीही भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. आणि आता येणाऱ्या विधानसभेमध्ये जरी महायुतीत मुख्यमंत्री पदावरून चर्चा होत नसली तरी राज ठाकरे यांच्या एका विधानानं येणाऱ्या काळात भाजपचा मुख्यमंत्री म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये महायुती सत्तेत येणार असं भाकीत त्यांनी केलेलं आहे. मुख्यमंत्री कुठल्या पक्षाचा होईल काय होईल हे निवडणुकीनंतर ठरेल, मात्र महायुती सत्तेत येणार आणि या महायुतीला आपण पाठिंबा देणार आणि आपणही सत्तेत असणार असं राज ठाकरे यांनी सांगितलं. राजकारण म्हणून एका बाजूला लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला म्हणून आज राज ठाकरे यांच्या उमेदवारांमध्ये बाळा नांदगावकर असतील किंवा अमित ठाकरे असतील यांच्यासमोर भाजपनं उमेदवार दिलेले नाहीत असं नाही. राज ठाकरे यांचा जो मूळ विचार हिंदुत्वाचा आहे तो विचार राज ठाकरे यांनी सोडलेला नाही. भले त्यांनी त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांनी अनेक ठिकाणी उमेदवार सुद्धा उभे केलेले आहेत. अर्थात 4 तारखेला किती ठिकाणी त्यांचे उमेदवार राहतात आणि किती ठिकाणी ते अर्ज काढून घेतात हे कळेलच. हिंदुत्वापासून फारकत घेणारी भूमिका ही कुठंच दिसून आलेली नाही हे इथं अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष यांचं मेतकूट जुळणं हे अनैसर्गिक आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. भविष्यात हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्रित आल्यास काहीही आश्चर्य वाटणार नाही. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.